नाही, आज माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडे उद्या असणारी सुनावणी प्रिपोन झालेली आहे. त्याचं कारण G20च्या संदर्भातली जी काय एक दिल्लीमध्ये कार्यक्रम आहे, बैठक आहे, त्याच्यासाठी माननीय अध्यक्ष महोदयांना उद्या दिल्लीला जायचं आहे. त्यामुळे ती आज सुनावणी घेत आहेत. आता याच्यामध्ये ठाकरे गटाकडून आमच्या 16 माननीय विधानसभा सदस्यांना अपात्र करावा अशी याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा त्याच्या प्रती या ठिकाणी सगळ्यांना दिलेल्या आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की माननीय अध्यक्ष महोदयांनी जे विधानसभेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला सुनावणी द्यावी, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यावं, प्रत्येक माननीय विधानसभा आमदारांना जे पुरवणी रिटर्न आर्ग्युमेंट दाखल करायचं आहे ते पुरवणी रिटर्न आर्ग्युमेंट दाखल सुद्धा करायला परवानगी द्यावी. आणि आवश्यकता जर वाटत असेल तर प्रत्येक आमदारांना बोलवून त्यांचं स्वतःचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यावं. कारण पुरेशी संधी ही कुठल्याही बाबतीत डिस्क्वालिफिकेशनची जेव्हा सुनावणी असते तेव्हा पुरेशी संधी ही प्रत्येक माणसाला, प्रत्येक माननीय आमदारांना मिळाली पाहिजे, हे आमचं मत आहे. आता शेवटी निर्णय न्यायपीठावरती माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय बसलेले आहेत. त्यामुळं ते या सगळ्या गोष्टीचा विचार करतील. घटनेतली तरतूद, नियमातली तरतूद, विधानसभा कायद्यातली तरतूद, या सगळ्या तरतुदी तपासून निश्चितपणे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय कायद्याला धरूनच, कायद्याला अनुसरूनच योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटते. दुसरीकडे पाहायला गेलं तर ही सुनावणी उद्या पार पडणार होती, मात्र अध्यक्षाकडनं असं करण्यात देण्यात आलं की G20च्या बैठकीसाठी अध्यक्ष उपस्थित आहेत. मात्र ठाकरे गट असं म्हणतोय की पहिले सुनावणी घेत आहेत, नंतर दिल्लीला जात आहेत, दिल्लीमधून काय निर्णय घेतात म्हणजे निर्णय जो आहे तो शिंदे गटाच्याच बाजूला लागेल असं ठाकरे गटाचे आमदार आहेत ते. प्रत्येक गोष्टीकडं संशयानं बघायचं ही एक आता सवयच लागलेली आहे ठाकरे गटाच्या आमदारांना किंवा त्यांच्या नेत्यांना. आता बघा, तारीख निश्चित झाली 13 तारीख, परंतु दरम्यानच्या काळामध्ये जर G20च्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांना जावं लागत असेल तर ते पुढं ढकलू शकते असते ना सुनावणी. पण त्यांनी पुढं नाही ढकलली, त्यांनी प्रिपोन केली. म्हणजे त्यांना जसं ठाकरे गट म्हणतायत की त्यांना वेळकाढूपणा करायचा आहे, वेळकाढूपणा करायचा असं तर पुढे गेली असती सुनावणी. त्यांनी अगोदर घेतली. म्हणजे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयाने सुद्धा या सुनावणीच्या बाबतीत कुठेही दिरंगाई करायची नाही, उशीर करायचा नाही, वेळकाढूपणा करायचा नाही, हे या कृतीवरनं स्पष्ट दिसतंय. आणि मग आता हे समजा उद्या सुनावणी होती ती आज घेतली आणि आज आता सुनावणी घेऊन माननीय अध्यक्ष महोदय उद्याच्या बैठकीला जातील. ते बैठकीसाठी चालले, त्यांनी कारण स्पष्ट केले की कशासाठी जातोय. तरी म्हणायचं मग आता दिल्लीला जातील आणि दिल्लीवरनं आल्यानंतर निर्णय घेतील. आता दिल्लीला कुठल्या कारणासाठी जात आहेत हे सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या नजरेनं बघणं हे आता ठाकरे गटाने सोडलं पाहिजे. घटनेवर, कायद्यावर, विधानसभेच्या नियमावर आणि त्याबरोबरच ज्या न्यायपीठावर माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय बसलेले आहेत त्या न्यायपीठावरती गैरविश्वास दाखवणं योग्य नाही. न्यायपीठावर बसलेली व्यक्ती ही निश्चितपणे दोन्ही बाजू ऐकून न्यायच घेईल आणि सत्याचा विजय होईल, एवढंच आम्ही सांगतो. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर होईल या संदर्भात निश्चित झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिलेली आहे. तुम्ही देखील अर्ज केलेला होता, मात्र तुम्ही तो माघारी घेतला आणि त्यानंतर आता शिवाजी पार्कवरती ठाकरे गटाचा दसरा मेळावा होतो. होऊ दे ना. हे बघा, आम्ही तसं बघायला गेलं तर पहिला अर्ज आम्ही केला होता. आज शिवसेना अधिकृत माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची आहे. शिवसेनेचा अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह नियमानं, कायद्यानं, घटनेनं जे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहेत त्याप्रमाणे ते आम्हाला मिळालं. पण तरीसुद्धा आम्ही अशा पद्धतीची कुठंतरी कुणाला तरी आडकाठी करण्याची भूमिका घेतली नाही. माननीय शिंदेसाहेबांनी मोठं मन दाखवून की ठीक आहे, त्यांना घ्यायचं आहे त्यांना घेऊ द्या, आपण दुसरीकडे घेऊ. आता एकच आहे, आपल्याला कळलं दसरा मेळाव्या दिवशी जसं मागच्या दसरा मेळाव्याला झालं, ठाकरे गटाचा दसरा मेळावा झाला त्याला किती गर्दी होती आणि आमचा जो मूळ शिवसेनेचा ओरिजिनल शिवसेनेचा दसरा मेळावा झाला त्याला किती गर्दी होती. तोच चॅप्टर ह्यावर या दसरा मेळाव्याला रिपीट झालेला आपल्याला दिसेल. किमान त्यांच्याकडे असणाऱ्या गर्दीच्या चौपट पाचपट गर्दी ही आमच्या दसरा मेळाव्याला होईल, एवढंच आम्ही सांगतो. आज संध्याकाळी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना बैठक नंदुरबारमध्ये बोलवलेली आहे. कशा पद्धतीने नियोजन असणार काय? दसरा मेळावा कुठे होणार आहे?
नाही, आता 2 जागा दसरा मेळाव्यासाठी आरक्षित करायचा निर्णय झाला आहे, हे अगोदरच आमच्या पक्षाकडनं नक्की केलेलं आहे. आणि तुम्ही बैठकीचं म्हणाल तर आम्ही गेल्या वेळी जसं नियोजन केलं होतं, गेल्या वेळी आम्ही चांगलं नियोजन केलं. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यात भाग घेतला. मोठ्या संख्येनं वाजत गाजत राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या BKC-वरच्या दसरा मेळाव्याला आले. याही वेळी त्याच्यापेक्षा जास्त गर्दी जमेल आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना नियोजन चांगलं करता यावं, तो व्यवस्थित दसरा मेळावा निर्विघ्न पार पडावा या दृष्टीनं आम्ही सगळेजण नियोजन करतोय. आणि काय नियोजन करतोय याच्यापेक्षा 24 तारखेला दसऱ्या दिवशी आपण बघाल दोन्ही बाजूच्या दसरा मेळाव्यामधला फरक. मागच्यापेक्षा अधिक गर्दी माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काल मध्ये एक गौप्यस्फोट केलेला आहे. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करून भाजपसोबत जाण्याचा विचार शरद पवारांचा होता, मात्र ऐनवेळी ते माघारी फिरले. फडणवीसांनी जे आरोप केले की शरद पवार यांनी बोलणी करून माघारी घेतली, हे आरोप अगदी खरे आहेत असं त्यांनी गौप्यस्फोट केला. कसं पाहता या सगळ्यांकडे? आता थोडंसं पाठीमागं गेलं पाहिजे. माननीय फडणवीस साहेबांनी मागंसुद्धा एक 5-6 महिने 4-5 महिन्यापूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की पहाटेच्या वेळेचा जो शपथविधी झाला ती चर्चा थेट पवारसाहेबांच्या बरोबर झाली होती आणि माननीय पवारसाहेबांच्या संमतीनंच त्यावेळी माननीय अजितदादांनी तो पहाटेचा शपथविधी केला होता. आज माननीय भुजबळ साहेब जे बोलत आहेत त्याला म्हणजे फडणवीस साहेबांनी केलेल्या वक्तव्याला पुष्टी मिळते आहे की त्यावेळी जे फडणवीस साहेबांनी वाहिन्यांना मुलाखत देताना सांगितलं ते सत्य आहे. तेच आज भुजबळ साहेब म्हणतात. आणि भुजबळ साहेब हे राष्ट्रवादीतले जे 3-4 प्रमुख नेते पवारसाहेबांच्या बरोबर निर्णय प्रक्रियेमध्ये असायचे त्यातले एक प्रमुख नेते माननीय भुजबळ साहेब आहेत. आणि त्यामुळं भुजबळ साहेबांनी काल स्पष्ट सांगितलं की मी त्या चर्चेमध्ये होतो, वेळोवेळी चर्चा झाली आणि हा निर्णय झाला की त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं. त्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जे मुलाखतीमध्ये सांगितलं त्याला पुष्टी देण्याचं काम आणि ते खरं आहे, सत्य आहे हे सांगण्याचंच काम माननीय भुजबळ साहेबांच्या कालच्या मुलाखतीतनं स्पष्ट केलेलं आहे. मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सुरक्षा महामंडळाकडून हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही भरती होणार आहे. मात्र प्रत्यक्षात भरती पोलीस भरतीसाठी का होत नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. सगळीकडे कंत्राटी पद्धतीने भरती करायची असेल तर मग घाम गळून मेहनत करणाऱ्यांचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. थोडंसं विसंगती होती. मी सांगतो आपल्याला, अनेक जिल्ह्यांमधल्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मी मागंसुद्धा एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आत्ता या माननीय शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या सरकारनं भरती प्रक्रिया सुरू करायचा निर्णय घेतल्यानंतर अनेक जिल्ह्यांच्या पोलीस भरत्या, अनेक आयुक्तालयांमधल्या पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, निवडसुद्धा झालेली आहे. काही मुलं त्यातली निवड होऊन प्रशिक्षणाला सुद्धा गेलेली आहेत. आता जे आपण कंत्राटी पद्धत म्हणताय ना, हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आहे. हे आज नाही तयार झालेलं. हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे. याच्यामध्ये ही सुरक्षा महामंडळामधली स्वतंत्र भरती आहे. ही भरती पूर्वी जशा पद्धतीने केली जायची तशाच पद्धतीने केली जाते. याला कंत्राटी भरती म्हणता येणार नाही. या भरतीमध्ये भरती प्रक्रियेमध्ये कुठेही बदल केलेला नाही. गेली 10 वर्ष 15 वर्षापासून जी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ स्थापन झाल्यापासून ज्याप्रमाणे त्या महामंडळातल्या सुरक्षा रक्षकांची पदं भरली जातात त्याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया सुरू आहे. कुठेही कॉन्ट्रॅक्टवर अशा पद्धतीनं पोलिसांची भरती केली जाते असं नाही. पोलीस भरती वेगळी, होमगार्ड भरती वेगळी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामधल्या सुरक्षा रक्षकांची भरती वेगळी. ही 3 वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या आहेत. ही आजची पद्धत नाही, ही गेली 10-15 वर्ष चालू आलेली पद्धत आहे. त्यामुळं केवळ ही सुरक्षा रक्षकांची भरती केली जाते, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाते अशा पद्धतीचा एक गैरसमज हा आमच्या सरकारबद्दल पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही मंडळी करतात, त्याच्यात तथ्य नाही. मुंबई पोलीस आयुक्तांनी अशी शिफारस केलेली होती की मुंबई पोलीस दलामध्ये जे पोलीस भरतीमधले जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यामुळे मनुष्यबळ कमी पडते आणि त्यामुळे सुरक्षा महामंडळाकडील काही 3000 जे कर्मचारी आहेत ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुंबई पोलीस दलासाठी वापरण्यात यावं आणि त्या प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आली. अगदी बरोबर आहे. रिक्त पदं आपण जेव्हा भरतो तेव्हा रिक्त पदं भरण्याची त्याचा रोस्टर काढणं,
त्याची लेखी परीक्षा घेणं, त्याची मैदानी चाचणी घेणं, त्याची तोंडी परीक्षा घेणं, त्याची निवड प्रक्रिया करणं, ते झाल्यावर त्याला प्रशिक्षणाला पाठवणं आणि प्रशिक्षण करून पूर्ण करून आल्यानंतर मग त्याला प्रत्यक्ष ड्युटी देणं ही पोलीस भरती प्रक्रियेमधला भाग आहे. मग तोपर्यंत मनुष्यबळ जर कमी पडत असेल तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे राज्य सरकारचंच महामंडळ आहे. हे राज्य सरकार या बाबतीतल्या सुरक्षा रक्षकांची वेळोवेळी अनेक ठिकाणी जिथं आवश्यकता असते तिथं या सर्व्हिसेस घेत असतं. त्यामुळे याच्यामध्ये वेगळं काहीही नाही. ही भरती प्रक्रिया सुरू असताना भरती झालेले नवीन पोलीस जवान हे प्रत्यक्ष ट्रेनिंग पूर्ण करून कामावर हजर होईपर्यंत जो थोडा कालावधी आहे तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या सेवा ह्या पोलिसांकरता वापरल्या जाणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा वेगळं काही नाही. पूर्वीसुद्धा अशा पद्धतीच्या सेवा ह्या पोलीस दलाकरता वापरलेल्या आहेत. मराठा संघटनेनं सकाळी आंदोलन केलं. मागणी हीच होती की ओबीसीच्या कोट्यातून 50% आतलं आरक्षण आम्हाला मिळावं. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलेलं होतं त्यांच्या संपर्कात सरकार आहे, समन्वय साधण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, त्यांची मागणी आम्हाला मान्य नाही असं म्हणत ओबीसीच्या कोट्यातून आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी आज आंदोलन करण्यात आलं. वर्षा मंगल्यावरती जाण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून झाला, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. समाजामध्ये ही दोन मतमतांतर झालेली आहेत आणि अशावेळी सरकार म्हणून कशा पद्धतीनं समन्वय साधला जाणार? राज्य सरकार म्हणून आमची भूमिका एवढीच आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी उपसमिती मंत्रिमंडळाची आहे, माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचा मी एक सदस्य आहे. आमची भूमिका हीच राहिलेली आहे की जे आरक्षण आपण आता मराठा समाजाला देणार आहोत ते आरक्षण कायमस्वरूपी कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. मागं घाईगडबडीमध्ये आपण आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि दुर्दैवानं आपण ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी टिकलं नाही. आता ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्याची वेगवेगळी कारणं आहेत. ती कारणं आमच्याजवळ ती आहेत. त्याला जबाबदार कोण आहे, त्याला कारणीभूत कोण आहे हा वेगळा भाग आहे. पण माननीय शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं, माननीय अजितदादांचं या तिघांचंही संपूर्ण मंत्रिमंडळाचं हे मत आहे की आरक्षण मराठा समाजाला देताना ते कायमस्वरूपी टिकणारं असावं. उद्या आणखीन कुणी कोर्टामध्ये गेलं तर त्याला काय कोर्टाची निकालाची बाधा येऊ नये याची दक्षता आम्ही घेतो आहोत. आणि त्या दृष्टीनं सर्व समन्वयक जे आहेत मराठा समाजाचे आहेत, आंदोलनकर्ते आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्याशी संपर्क आपण साधलेला आहे. त्यांच्याशी आमच्या चर्चा सुरू आहेत आणि कायमस्वरूपी टिकणारं हे आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र सरकार आहे. आज काँग्रेसची विभागीय नागपूरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना बोलू दिलं नाही म्हणून हा गोंधळ झाला होता. सुनील केदारे सुरुवातीला निघाले, नंतर विजय वडेट्टीवार गेले. कुठेतरी जो गट आहे काँग्रेसचा तो तिथं नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेसमध्ये अशी नाराजी सुरू असली. हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. आता ते कशामुळं गोंधळ झाला, काय झालं हे काय मी पाहिलं नाही, ह्याची माहिती पण मी घेतली नाही. हा त्यांच्या काँग्रेस पक्षामधला अंतर्गत गटबाजीचा विषय असेल किंवा एखादं काही वक्तव्यावरनं लोकांच्यामध्ये भावना प्रक्षुब्ध झाल्या असतील. जोपर्यंत तिथली वस्तुस्थिती काय घडली हे माहिती होत नाही तोपर्यंत ते भाष्य करणं योग्य नाही. पण तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचे नेते मंडळी त्याच्यावर मार्ग काढतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.